ग्लिसरॉइल ओके इज नोन ॲज ए लिपिड्स ओके. त्यातले जे 3 मॉलिक्युल्स आहेत लिपिडचे ओके ते काय करा आपल्याला ग्लायकोलिसिस करायचं आहे विथ हेल्प ऑफ बीटा ऑक्सिडेशन ओके विथ हेल्प ऑफ बीटा ऑक्सिडेशन. त्यामुळे सायकलचं नाव काय असणार आहे बीटा ऑक्सिडेशन ऑफ अ फॅटी ऍसिड. म्हणजे त्या एखाद्या फॅट मॉलिक्युलचं किंवा ते जे मॉलिक्युल्स आहेत 3 मॉलिक्युल कशाचे फॅटी ऍसिडचे तर त्या 3 मॉलिक्युलचं आपल्याला काय करायचं ग्लायकोलिसिस करायचं आहे ओके. ग्लायकोलिसिस काय करायचं त्याचं कॅटाबॉलिझम म्हणजे काय करायचं ते मॉलिक्युल आपलं ब्रेक डाऊन करायचं आहे विथ हेल्प ऑफ बीटा ऑक्सिडेशन ओके. त्यामुळे या सायकलचं नाव काय असणार आहे बीटा ऑक्सिडेशन ऑफ अ फॅटी ऍसिड. जसं लास्ट टाइम तुम्ही लेक्चर नंबर 16 आणि 18 मध्ये एक ग्लुकोजचं एक ग्लायकोलिसिस केलं किंवा ग्लुकोजचा एक मॉलिक्युल आपण ब्रेक डाऊन केला तर त्या पूर्ण सायकल आपण काय म्हणतो ग्लायकोलिसिस ऑफ ग्लुकोज किंवा ग्लायकोलिसिस सायकल ओके. त्याच पद्धतीने आपल्याला ह्या लेक्चरमध्ये आपल्याला फॅटी ऍसिडचं मॉलिक्युल काय करायचं आहे ग्लायकोलिसिस करायचं आहे विथ हेल्प ऑफ बीटा ऑक्सिडेशन ठीक आहे. तर लिपिड्स मेनली स्टोअर इन ए ट्रायग्लिसराइड फॅटी ऍसिड ओके. लिपिड्स मेनली स्टोअर हे कशात जास्त असतं फॅटी ऍसिड मध्ये काय केलं तर स्टोअर असतं इन ए टिश्यू. तुमचे सेल मध्ये टिश्यू असतील त्यामध्ये काय असणार तुमचं लिपिड्स स्टोअर असणार आहे आणि लिपिड्स मध्ये काय असणार आहे तुमचं 3 मॉलिक्युल ऑफ फॅटी ऍसिडचे आणि 1 मॉलिक्युल ऑफ ग्लिसरॉइड ओके इज नोन ॲज फॅटी ऍसिड किंवा इज नोन ॲज लिपिड. इन फॅटी ऍसिडचं ग्लायकोलिसिस ज्याला आपण करतो ओके किंवा त्याला ब्रेकडाऊन करतो ॲज अ ग्लिसरॉइड फॉर्म किंवा ग्लायकोलिसिस सायकल. तर काय होतं फॅटी ऍसिडचं ट्रान्सफर तिचं ब्लड सेल म्हणजे ब्लड सेल मध्ये काय राहणार त्याचं ट्रान्सफर होणार आहे तुम्ही फॅटी ऍसिडचं ब्रेकडाऊन करणार आहे ओके तर ते काय राहणार आहे ब्लड सेलमध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार आहे टू डिझायर्ड टिश्यू ओके. त्या डिझायर्ड टिश्यू मध्ये तुमची ती सायकल काय राहणार आहे पुढं रन होणार आहे डिझायर्ड टिश्यू इन मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये ठीक आहे. तर फर्स्ट lipids metabolism, beta oxidation of fatty acid. Mechanism of beta oxidation of fatty acid was proposed by Knoop, okay, KAOOP, Knoop in 1904. 1904 मध्ये फर्स्ट टाइम नूप सायंटिस्टने काय केलं ती सायकल डिस्कवर केली ओके. ती सायकल कुठे डिस्कवर केली प्लेस इन मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स आहे ओके टिश्यू म्हणजे डिझायर्ड टिश्यू असते त्या डिझायर्ड टिश्यू मध्ये तुमचा जो मायटोकॉन्ड्रिया असतो मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये ही सायकल जी आहे ओके ही फर्स्ट टाइम त्याने काय केली इन्व्हेंट केली कुणी नूप सायंटिस्टने इन 1904 1904 मध्ये फर्स्ट टाइम मध्ये त्यांनी काय केली ती proposed the Knoop as 1904. It takes a place mitochondrial matrix. Okay. Beta oxidation of fatty acid is the degradation of fat किंवा fatty acid into 2 carbon compound. आता याच्यामध्ये काय करायचं जे डिग्रेडेशन करायचं आहे कशाचं फॅटी ऍसिडचं ओके ते तुमच्या ऑलरेडी लिपिड्स मध्ये प्रेझेंट आहेत ओके. लिपिड्स मध्ये तुमचे 3 मॉलिक्युल प्रेझेंट असणार आहे ट्रायग्लिसराइड ऑफ फॅटी ऍसिड. तर त्या फॅटी ऍसिडचं काय करायचं आपल्याला डिग्रेडेशन करायचं आहे विथ हेल्प ऑफ बीटा ऑक्सिडेशन ओके इंटू 2 कार्बन कंपाऊंड 2 कार्बन कंपाऊंड बरोबर आपल्याला फॅटी ऍसिडचं डिग्रेडेशन करायचं आहे ओके. देन कार्बोक्सिल ग्रुप ऍट कार्बन 1 ऑफ फॅटी ऍसिड इज ऍक्टिव्हेटेड बाय अटॅचमेंट कोएन्झाइम ए. त्यातला जो कार्बन फर्स्ट असणार आहे ओके जो C1 असणार आहे तो अटॅचमेंट कशाला असणार आहे कोएन्झाइम ए ओके. कोएन्झाइम ए अटॅचमेंट काय असणार आहे कोएन्झाइम ए. दिस अलाउज द स्टेप वाइज ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड ग्रुप फॅटी ऍसिड ग्रुप ऍट कार्बन 3 त्याला काय म्हणायचं बीटा कार्बन. यामध्ये 3 कार्बन तुमचे रन होणार आहेत ओके. फर्स्ट असणार आहे तुमचा कोएन्झाइम ए अटॅच असणार आहे. देन थर्ड तो तुमचा जो कार्बन असणार आहे तो कशाला अटॅच असणार आहे फॉर ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड ग्रुप ऍट अ कार्बन 3 त्याला काय म्हणायचं बीटा कार्बन. दिस कॅटाबॉलिक मेकॅनिझम नोन एज बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड. आता ही पूर्ण प्रोसेस कशी असणार आहे तुमची कॅटाबॉलिझम असणार आहे म्हणजे तुम्हाला फक्त जे ऍक्टिव्हेटेड फॅटी ऍसिड आहे त्याचं काय करायचं तुम्हाला ब्रेकडाऊन करायचं इन अ स्मॉल मॉलिक्युल मध्ये किंवा सिंपल फॉर्म मध्ये त्याला काय आणायचं कॅटाबॉलिझम ओके. कॅटाबॉलिझम आपण लास्ट टाइम स्टडी केलं ते डेफिनेशन काय असणार आहे टू कॉम्प्लेक्स मॉलिक्युल किंवा तुमचं जे लार्ज मॉलिक्युल असणार आहे त्याचं कन्व्हर्जन कशात करायचं ऍज अ सिंपल फॉर्म मध्ये करायचं त्यालाच काय आणायचं कॅटाबॉलिझम. त्याच पद्धतीने आपल्याला इथं फॅटी ऍसिड जे आहे ओके जे लॉंग चेन असणार आहे किंवा जे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल असणार आहे तर ते कॉम्प्लेक्स मॉलिक्युलचं आपल्याला काय करायचं आहे ऍज अ सिंपल फॉर्म मध्ये आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे ओके. त्याला काय आणायचं कॅटाबॉलिझम. दिस कॅटाबॉलिझम मेकॅनिझम नोन ॲज बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड
ओके, जर ते फॅटी ऍसिड करताना तुम्हाला 5 स्टेजेस महत्वाचे आहेत. ओके, किती सिक्वेन्स आहेत किंवा किती स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये? 5 स्टेप्स आहेत. फर्स्ट ऍक्टिव्हेशन ऑफ फॅटी ऍसिड. तुम्हाला फर्स्ट काय करायचं, तुमचा जो टिश्यू मधला किंवा डिझायर्ड टिश्यू मधला जो फॅटी ऍसिड असेल तो तुम्हाला काय करायचं, ऍक्टिव्हेशन फॉर्म मध्ये त्याला आणायचं आहे. ओके, ऍक्टिव्हेशन फॉर्म ही तुमची फर्स्ट स्टेज आहे. ओके, देन सेकंड डिहायड्रोजनेशन ऑफ ऍसिल कोएन्झाइम ए. सेकंड स्टेप काय तुमची? डिहायड्रोजनेज ऍसिल कोएन्झाइम ए. किंवा तुमचा जो फॅटी ऍसिड असेल किंवा ऍसिल कोएन्झाइम ए त्याला अटॅच होणार आहे, तर तुमच्या ऑलरेडी कार्बन बरोबर तो अटॅच असणार आहे. कोण? ऍसिल कोएन्झाइम ए. काय करायचं तुम्हाला? डिहायड्रोजनेशन करायचं आहे. देन थर्ड स्टेज असणार तुमची हायड्रेशन. विथ हेल्प ऑफ वॉटर मॉलिक्युल काय करायचं तुम्हाला? त्याचं हायड्रेशन करायचं आहे ऑफ इनॉल कोएन्झाइम ए. आता इथे तुम्हाला 2 कोएन्झाइम आहेत, एक ऍसिल कोएन्झाइम ए आणि दुसरा इनॉल कोएन्झाइम ए. ओके, तर थर्ड स्टेज मध्ये किंवा थर्ड स्टेप मध्ये तुम्ही काय करायचं? हायड्रेशन करायचं विथ हेल्प ऑफ वॉटर मॉलिक्युल विथ इनॉल कोएन्झाइम ए टू बीटा हायड्रॉक्सिल कोएन्झाइम ए. द नेक्स्ट स्टेप नंबर 4 ऑक्सिडेशन. ओके, फोर्थ स्टेप तुमची असणार आहे ऑक्सिडेशन ऑफ ए बीटा हायड्रॉक्सिल ऍसिल कोएन्झाइम ए टू बीटा ऍसिडिल कोएन्झाइम ए. ओके, ऑक्सिडेशन मध्ये काय असणार तुमचं? जे बीटा हायड्रॉक्सिल कोएन्झाइम चे कन्व्हर्जन तुम्हाला बीटा ऍसिडिल कोएन्झाइम ए मध्ये करायचं आहे. ही झाली तुमची फोर्थ स्टेप. थायोलिसिस ऑफ बीटा कीटोएसिडिल कोएन्झाइम ए. इन लास्ट स्टेप तुमची असणार आहे कोणती? नंबर 5 थायोलिसिस ऑफ ए बीटा कीटोएसिल कोएन्झाइम ए. आता इथं डिफरंट कोएन्झाइम ए तुम्हाला काय राहणार? स्टडी करायला लागणार आहे. ओके, प्रत्येक स्टेपला किंवा प्रत्येक सिक्वेन्सला तुम्हाला कोएन्झाइम इज नेसेसरी आहे. कोएन्झाइम असेल तर तुमचं कन्व्हर्जन हे पॉसिबल आहे. ओके, तर प्रत्येक स्टेपला किंवा सिक्वेन्सला तुम्हाला कोएन्झाइम ए असेल किंवा किनॉल कोएन्झाइम ए, कीटो किनॉल कोएन्झाइम ए किंवा बीटा डिहायड्रोजिनेज, हे डिफरंट टाइपचे जे एन्झाइम्स आहेत तुम्हाला काय राहणार? त्याची रिक्वायरमेंट या स्टेप मध्ये लागणार आहे किंवा रिक्वायरमेंट त्याची नेसेसरी आहे. फॅटी ऍसिड ऑफ बीटा ऑक्सिडेशन. ओके, फर्स्ट फॅटी ऍसिड हे शक्यतो कुठे असणार? तुमच्या ब्लड सेल मध्ये असणार आहे. ओके, ते ब्लड सेल मध्ये तुमचे जे फॅटी ऍसिड आहे ते ट्रान्सफर होणार कशामध्ये? डिझायर्ड टिश्यू मध्ये. ओके, तर त्या डिझायर्ड टिश्यू मध्ये त्याचं ऑक्सिडेशन कम्प्लीट होणार आहे. कशामध्ये? त्या डिझायर्ड टिश्यू मध्ये त्याचं पूर्ण ऑक्सिडेशन कम्प्लीट होणार आहे. त्याच प्रोसेसला काय आणायचं आहे? बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड किंवा तुमचा तिथं तो फॅटी ऍसिड काय राहणार? ऍक्टिव्हेशन फॉर्म मध्ये येणार आहे. कशामध्ये येणार आहे? ऍक्टिव्हेशन फॉर्म. आणि तो ऍक्टिव्हेशन फॉर्म ट्रान्सफर होणार आहे तुमच्या सायटोप्लाझम मध्ये टू मॅट्रिक्स. ओके, ही जी पूर्ण सायकल आहे ही सायकल कुठे रन होणार? तुमच्या सायटोप्लाझमच्या मॅट्रिक्स मध्ये सायकल तुमची रन होणार आहे. ओके, कुठं? सायटोप्लाझमच्या मॅट्रिक्स मध्ये. त्यातला तुमचा फर्स्ट स्टेप्स आहे ऍक्टिव्हेशन ऑफ फॅटी ऍसिड, तो तुमचा फक्त कुठं होणार आहे? पॉसिबल कम्प्लीट इन अ डिझायर्ड टिश्यू. ओके, फक्त डिझायर्ड टिश्यू मध्ये मी तुमचा जो ब्लड सेल मधला जो डिझायर्ड टिश्यू आहे किंवा ब्लड सेल मध्ये तुमचा जो फॅटी ऍसिड आहे तो फक्त ऍक्टिव्ह कुठे होणार? तुमचा डिझायर्ड टिश्यू मध्ये. देन ऍक्टिव्हेशन फॉर्म मध्ये झाल्यानंतर तो कुठे येणार आहे? परत मायटोकॉन्ड्रिया किंवा सायटोप्लाझमच्या मॅट्रिक्स मध्ये. आफ्टर ऍक्टिव्ह फॅटी ऍसिड म्हणजे इथे ऍक्टिव्ह झाल्यानंतर तो कुठे जाणार आहे? परत सायटोप्लाझम मध्ये जाणार. त्यातली फक्त पहिली जी स्टेप्स आहे ऍक्टिव्हेशन ऑफ फॅटी ऍसिड ही फक्त तुमची कुठे कंडक्ट होणार आहे किंवा कुठे होणार आहे? ती सायटोप्लाझम किंवा डिझायर्ड टिश्यू मध्ये. ओके, डिझायर्ड टिश्यू मध्ये काय राहणार? ऑक्सिडेशन होणार आहे. ऑक्सिडेशन झाल्यानंतर तो ऍक्टिव्हेशन फॉर्म मध्ये येणार आहे. ऍक्टिव्हेशन फॉर्म मध्ये आल्यानंतर सेकंड पासून तुमची जे नंबर 5 पर्यंत स्टेप्स असणार आहे ते कुठे होणार? तुमच्या सायटोप्लाझमच्या मॅट्रिक्स मध्ये कम्प्लीट होणार. ओके, then we discuss for a first steps activation of fatty acid. Fatty acid are activated by activation of carboxyl group at carbon 1 by the attachment of coenzyme A and result in the formation of acyl coenzyme A. Okay, तर त्या फॅटी ऍसिडला ऍसिल कोएन्झाइम हे काय राहणार आहे? ऍड होणार आहे. कोणतं? एन्झाइम ऍसिल कोएन्झाइम ए. प्रत्येक स्टेप मध्ये तुम्हाला काय राहणार आहे? एन्झाइम ए रिक्वायरमेंट आहे, कंपल्सरी तुम्हाला नेसेसरी आहे की कोएन्झाइम ए किंवा एखादा एन्झाइम तुम्हाला तिथे नीडफुल असणार की त्याशिवाय तुमची नेक्स्ट स्टेप कन्व्हर्जन होणार नाही. ओके,
तर फर्स्ट एन्झाइम जो तुमचा असणार आहे ऍसिलिक कोएन्झाइम ए. फॅटी ऍसिड आर ऍक्टिव्हेटेड बाय ऍक्टिव्हेशन ऑफ कार्बोक्सिल ग्रुप at a carbon 1 by the attachment of a coenzyme and result in the formation of acyl coenzyme A. The acyl coenzyme मध्ये तुमचं काय असणार आहे फर्स्ट एन्झाइम हे अटॅच होणार आहे. ओके, ही जी तुमची सायकल आहे. ओके, आता यामध्ये तुमची ही सायकल कशाची आहे बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिडची सायकल आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये टोटल 5 स्टेप्स आहेत. ओके, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ. ओके, जे 5 स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप कोणती असणार तुमची ऍक्टिव्हेशन ऑफ फॅटी ऍसिड की ऑलरेडी ती डिझायर्ड टिश्यू मध्ये ऍक्टिव्ह झालेले आहे. तिथून तुमची सॅम्पल रन होणार आहे किंवा तुमची सायकल तिथून रन होणार आहे. ओके, RCH2 किंवा CH2 बीटा, देन CH2 अल्फा, देन डबल बॉन्ड ऑफ ऑक्सिजन, देन यस कोएन्झाइम ए किंवा कोणतं नाव असणार तुमचं. जर तुमची मोबाईल स्क्रीन जर झूम करून तुम्ही बघितलं फर्स्ट ऍक्टिव्हेटेड फॅटी ऍसिड स्ट्रक्चर, तुमचं जे फर्स्ट स्ट्रक्चर असणार आहे किंवा फर्स्ट स्टेप असणार आहे ऍक्टिव्हेटेड फॅटी ऍसिड स्ट्रक्चर, म्हणजे ते पूर्ण तुमचं फॅटी ऍसिड काय असणार आहे ऍक्टिव्हेशन फॉर्म मध्ये असणार आहे. ओके, ते तुमचा फंक्शनल ग्रुप आहे अल्फा आणि बीटा. ओके, तुम्ही बघू शकता तिथे अल्फा आणि बीटा. तुमचा बीटा जो कार्बन आहे CH2, ओके, त्या सॅम्पलला किंवा त्या कार्बनला तुमची चेन काय राहणार आहे रन होणार आहे. त्यामुळे ह्या सायकलचं नाव काय असतं बीटा ऑक्सिडेशन. ओके, त्या कार्बनचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे जो फक्त बीटाला अटॅच आहे. ओके, नंबर थर्ड जो कार्बन आहे बीटा, देन अल्फा. जो बीटा कार्बन जो आहे फ्रॉम CH2 असेल तो जो कार्बन तुम्हाला काय करायचं ऑक्सिडाइज करायचं आहे. ओके, त्यामुळे ह्या सायकलचं नाव काय असणार आहे बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड. यासाठी कोणते एन्झाइम तुम्हाला नीडफुल आहे ऍसिलिक कोएन्झाइम ए. ऍसिल कोएन्झाइम हे काय तुम्हाला एन्झाइम इज नीडफुल फॉर ए कन्वर्जन ऑफ ए ऍक्टिव्हेटेड चार्कोल किंवा ऍक्टिव्हेटेड फॅटी ऍसिड टू डिहायड्रोजिनेज. ही तुमची सेकंड स्टेप असणार आहे. तुमचं ऍक्टिव्हेटेड फॅटी ऍसिडचे कन्वर्जन डिहायड्रोजिनेज ऍसिल कोएन्झाइम मध्ये कन्वर्जन होताना तुम्हाला ऍसिल कोएन्झाइम याची रिक्वायरमेंट असणार आहे की जेणेकरून हे कन्वर्जन ते काय करणार आहे कम्प्लीट करणार आहे. फॅटी ऍसिड ऍक्टिव्ह फॅटी ऍसिडचं कन्वर्जन डिहायड्रोजिनेज ऍक्टिव्ह मध्ये. ओके, तर ह्या सायकल मध्ये एक एफएडीचं कन्वर्जन काय होणार आहे एक एफएडीएच2 मध्ये होणार आहे. ओके, 1 एफएडीचं कन्वर्जन एफएडीएच2 मध्ये होणार आहे म्हणजे इथून तुम्हाला 2 एटीपी गेन होणार आहे. ओके, एक एफएडीचं कन्वर्जन एफएडीएच2 मध्ये झालं तर 2 एटीपी फॉर्म होते किंवा गेन होते. ओके, तर फर्स्ट सायकल मध्ये किंवा फर्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला 2 एटीपी इथे गेन झाले. ओके, देन नेक्स्ट डेल्टा 2 इनॉल कोएन्झाइम ए. सेकंड स्टेपचं नाव काय तुमचं डेल्टा इनॉल कोएन्झाइम ए. ओके, तुम्हाला फक्त इथे स्ट्रक्चर दिलेलं आहे तर तुमचं केमिकल स्ट्रक्चर आहे प्रत्येक स्टेपचं काय दिलेलं आहे ते केमिकल स्ट्रक्चर दिलेलं आहे. ओके, इथे फक्त स्ट्रक्चर तुम्ही समजून घ्यायचं आहे. फर्स्ट स्ट्रक्चर जे आहे ते ऍक्टिव्हेटेड फॅटी ऍसिडचं असणार आहे. ओके, जे सेकंड स्ट्रक्चर असणार आहे ते डिहायड्रोजिनेज ऑफ ऍसिल कोएन्झाइम ए. ओके, ह्याच्यामध्ये काय राहणार आहे तुमचं वॉटर मॉलिक्युल इथे ऍड होणार आहे. ओके, फर्स्ट स्ट्रक्चर मध्ये ऍक्टिव्हेटेड चार्कोल तुमचं CH2 किंवा CH2 त्यातलं एक वॉटर मॉलिक्युल तुमचा लॉस झाला. ओके, तुम्ही खाली बघू शकता सेकंड स्टेप मध्ये RCH2.C डबल बॉन्ड C सिंगल C परत त्याला डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि कोएन्झाइम ए इनॉल कोएन्झाइम ए. त्यात तुमचा H जो आहे किंवा H मॉलिक्युल जे आहे तो काय झालेला लॉस झालेला आहे आणि त्याचं कन्वर्जन कशा झालेलं आहे एफएडीचं कन्वर्जन एफएडीएच2 मध्ये झालेलं आहे. त्यासाठी कोणता एन्झाइम तुम्हाला नीडफुल आहे फर्स्टला ऍसिल कोएन्झाइम ए ही झाली फर्स्ट रिएक्शन. देन सेकंड रिएक्शन डिहायड्रोजिनेज. ओके, त्यासाठी कोणतं मॉलिक्युल किंवा कोणते एन्झाइम रिक्वायरमेंट आहे इनॉल कोएन्झाइम ए सेकंड स्टेपसाठी. त्याचं नाव आहे डिहायड्रोजिनेज. ओके, डिहायड्रोजिनेज ऑफ ऍसिल कोएन्झाइम ए टू इनॉल कोएन्झाइम ए. म्हणजे तुमचं इथं एन्झाइमचं नाव पण बदललंय. फर्स्ट ऍसिल कोएन्झाइम ए होता त्याचं काय झालं आता इनॉल कोएन्झाइम ए सेकंड स्टेप मध्ये. देन एक वॉटर मॉलिक्युल पण तिथे ऍड झालेला आहे एक H2 तिथे ऍड झालेला आहे. देन नेक्स्ट बीटा हायड्रॉक्सिल ऍसिल कोएन्झाइम ए ही तुमची थर्ड स्टेप असणार आहे. त्याचं नाव काय असणार आहे हायड्रेशन ऑफ इनॉल कोएन्झाइम ए.
काय करायचं, हायड्रेशन करायचं आहे विथ हेल्प ऑफ वॉटर मॉलिक्युल. कारण तुमच्या सेकंड स्टेपला वॉटर मॉलिक्युल ऍड झालेला आहे, त्यामुळे तुमची थर्ड स्टेप काय असणार आहे, हायड्रेशन विथ हेल्प ऑफ वॉटर मॉलिक्युल, की ज्याच्यामध्ये तुमचा इनॉल कोएन्झाइम एचं कन्व्हर्जन बेटा हायड्रॉक्सिल कोएन्झाइम ए मध्ये झालेलं आहे. इथे एन्झाइमचं कन्व्हर्जन पण होते. ओके, ऍसिटिल कोएन्झाइम एचं इनॉल कोएन्झाइम ए, इनॉल कोएन्झाइम एचं कन्व्हर्जन बेटा हायड्रॉक्सिल ऍसिल कोएन्झाइम ए मध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. ओके, त्याच्याबरोबर एक वॉटर मॉलिक्युल पण तिथे ऍड झालेला आहे. कशामध्ये, बीटा हायड्रॉक्सिल ऍसिल कोएन्झाइम ए मध्ये, म्हणजे थर्ड स्टेप मध्ये. देन बीटा हायड्रॉक्सिल ऍसिल कोएन्झाइमचे ऑक्सिडेशन होतं ना, किंवा तुमचे जे थर्ड स्टेप्स आहे हायड्रेशन ऑफ इनॉल कोएन्झाइम ए, त्याचं हायड्रेशन होतं ना किंवा ऑक्सिडेशन होतं ना, बीटा हायड्रॉक्सिल ऍसिल कोएन्झाइम कन्व्हर्जन कीटोएसिल कोएन्झाइम मध्ये होणार आहे. ओके, एक वॉटर मॉलिक्युल सुरुवातीला ऍड झालेला आहे, पुन्हा तिथं वॉटर मॉलिक्युल लॉस होणार आहे. ओके, तर लॉस झालेलं एनएडी किंवा वॉटर मॉलिक्युलचं कन्व्हर्जन कसे होणार आहे, एनएडी चं कन्व्हर्जन एनएडीएच प्लस एच प्लस मध्ये होणार आहे. ओके, म्हणजे तुम्हाला इथे 3 एटीपी गेन झाले. ओके, फर्स्ट स्टेप मध्ये 2 एटीपी तुम्हाला गेन झाले, सेकंड मध्ये कोणताही मॉलिक्युल तुम्हाला गेन झाला नाही, कोणतेही कार्बन किंवा कोणतेही वॉटर तिथे लॉस झालेलं नाही, फक्त एक वॉटर मॉलिक्युल तिथे ऍड झालेला आहे. थर्ड स्टेप मध्ये तुमचं वॉटर मॉलिक्युल लॉस होऊन तुमचं एनएडीचं कन्व्हर्जन एनएडीएच प्लस मध्ये झालेलं आहे. ओके, तर तुम्हाला इथे 3 एटीपी गेन झालेले आहेत. ओके, 3 एटीपी, सुरुवातीचे 2 आणि आताचे 3. ओके, टोटल किती झाले, 5 एटीपी तुम्हाला आतापर्यंत गेन झालेले आहे. ठीक आहे, द नेक्स्ट नंबर 4, ऑक्सिडेशन. आता कीटोएसिल कोएन्झाइम काय करायचं, आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे. ते कशामध्ये करायचं आहे, थायोलिसिस ऑफ बीटा कीटोएसिल कोएन्झाइम ए मध्ये करायचं आहे. ओके, तुम्ही एरो बघताय. ओके, सुरुवातीपासून जे एरो बघताय त्याला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन. फर्स्ट ऑक्सिडेशन कम्प्लीट होऊन इनॉल कोएन्झाइम ए, त्याचं कन्व्हर्जन होऊन त्याचं ऑक्सिडेशन होऊन बीटा हायड्रॉक्सिल ऍसिल कोएन्झाइम ए, त्याचं ऑक्सिडेशन होऊन कीटोएसिल कोएन्झाइम ए, हा लास्ट स्टेप्स आहे. ओके, सायकलची नंबर 5. ओके, त्याचं नाव काय, थायोलिसिस. तुम्हाला तिथे ते दिसणार नाही, मी नंतर तुम्हाला नोट्स जे पाठवणार आहे त्यामध्ये ते क्लिअर करून दिलेलं आहे. ओके, जे करेक्शन करून दिलेलं आहे सुरुवातीला तुमच्या नोट्स मध्ये, आता जे नोट्स पाठवले मी ते करेक्शन करून ते तुम्हाला पाठवलेले आहे. इथे आता तुम्हाला दिसत नाही, ते ब्लर होते. ओके, फक्त काय करायचं, सुरुवातीला अल्फा आणि बीटा, आता स्टेप नंबर फर्स्ट मध्ये ते अल्फा आणि बीटा काय राहतात, अटॅच राहतात. स्टेप नंबर फर्स्ट मध्ये, सेकंड मध्ये, थर्ड मध्ये आणि फोर्थ मध्ये अल्फा आणि बीटा कंटिन्यू काय असणार आहे, ते अटॅच असणार आहे. ओके, तर स्टेप नंबर 5 मध्ये काय राहणार, त्यांचं क्लिवेज होणार आहे. क्लिवेज मध्ये काय, त्यांचं स्पिल्ड होणार आहे, त्याचे 2 विभाजन होणार. अल्फा एका साईडला जाणार आहे आणि बीटा जे एन्झाइम आहे ते काय राहणार, एका साईडला जाणार आहे. ओके, तर बीटा जे आहे RCH2CH2. ओके, तर त्याला एक कोएन्झाइम म्हणजे ऍसिल कोएन्झाइम हे काय राहणार आहे, ऍड होणार आहे. रिमेनिंग अल्फा CH2CS कोएन्झाइम ए, ओके, किंवा ऍसिडिल कोएन्झाइम हे त्याला ऍड होणार आहे ऍज अ 2 कार्बन कंपाऊंड. जो बीटाचा आहे त्यातले 2 कार्बन लॉस झालेले आहेत. ओके, 2 कार्बन लॉस म्हणजे 2 मायनस कार्बन. देन ऍसिडिल कोएन्झाइम हे त्याला 2 कार्बन हे गेन झालेले आहेत. ओके, शॉर्टेड बाय 2 कार्बन ऍटम. ठीक आहे, बीटा ऑक्सिडेशन फॅटी ऍसिड मध्ये 5 स्टेप्स आहेत त्या. आता प्रत्येक स्टेपला तुम्हाला फक्त केमिकल स्ट्रक्चर ते दिलेलं आहे, त्याचं फक्त नाव लक्षात ठेवायचं. फर्स्ट स्टेप आहे तुमची ऍक्टिव्हेशन ऑफ फॅटी ऍसिड, सेकंड स्टेज आहे तुमची डिहायड्रोजनेज, थर्ड तुमची हायड्रेशन असणार आहे, की जेणेकरून तुमचं एक वॉटर मॉलिक्युल ऍड झाल्यामुळे त्याचं हायड्रेशन होणार आहे. ओके, फोर्थ तुमचे असणार आहे ऑक्सिडेशन असणार आहे फोर्थ, आणि लास्ट तुमचे असणार आहे क्लिवेज किंवा थायोलिसिस ऑफ बीटा ऑक्सिडेशन. क्लिवेज म्हणजे काय, त्याचं स्पिल्ड करायचं. स्पिल्ड म्हणजे 2 भागामध्ये ते विभाजन करायचं. तुमचं फर्स्ट स्टेज म्हणजे बीटा आणि अल्फा दोन्ही एकत्र मॉलिक्युल आहे, त्यांचं काय करायचं, क्लिवेज करायचं किंवा स्पिल्ड करायचं. एका साईडला तुमचं क्लिवेज अल्फा गेलं पाहिजे आणि एका साईडला तुमचं बीटा ऑक्सिडेशन गेलं पाहिजे. ओके, हे तुमचे क्लिवेज झाल्यानंतर तुमचं बीटा मॉलिक्युल आहे त्याला फक्त एक एन्झाइम अटॅच होणार आहे. त्या एन्झाइमचं नाव काय असणार आहे, ऍसिल कोएन्झाइम ए. तुमचा अल्फा मॉलिक्युल असणार आहे तो तुमचा कोणता असणार आहे, कोणता एन्झाइम त्याला ऍड होणार आहे, ऍसिटिल कोएन्झाइम ए. ऍसिल कोएन्झाइम ए आणि ऍसिडिल कोएन्झाइम याच्यामध्ये डिफरन्स आहे. ऍसिल कशाला असणार आहे, बीटा ऑक्सिडेशनला असणार आहे, आणि ऍसिडिल कोएन्झाइम हे अल्फाला अटॅच असणार आहे. ओके, तर ह्यात फक्त 2 एन्झाइम फक्त लक्षात ठेवायचं आहे, ऍसिल कोएन्झाइम ए आणि ऍसिडिल कोएन्झाइम ए. ओके, तर तुमचा ऍसिल कोएन्झाइम हे
ह्याच्यामध्ये काय राहणार आहे, तुमचे 2 कार्बन लॉस होणार आहे. ओके, 2 कार्बन हे लॉस होणार आहे. आणि ऍसिडिक कोएन्झाइम हे ह्याच्यामध्ये तुमचे 2 कार्बन गेन होणार आहे. ओके, आणि ह्या टोटल सायकल मध्ये अप टू स्टेप नंबर फर्स्ट टू स्टेप नंबर 5 मध्ये तुम्हाला किती एटीपी गेन होणार आहेत, सेंड मी आन्सर वर चॅट बॉक्स. तुमचे जे आन्सर आहेत तुमचे चॅट बॉक्स मध्ये मला मेसेज टाइप करायचा आहे की ओव्हरऑल जी सायकल आहे स्टेप नंबर 5 पासून ते स्टेप नंबर 5 फर्स्ट टू 5 किती एटीपी तुम्हाला गेन होते. ओके, 5 एटीपी तुम्हाला काय राहणार आहेत इथे गेन होणार आहेत. फर्स्ट स्टेप मध्ये म्हणजे ऍक्टिव्हेशन ऑफ फॅटी ऍसिडचे कन्व्हर्जन डिहायड्रोजिनेज मध्ये होताना एक एफईडीचे कन्व्हर्जन एफईडीएच2 मध्ये झालेलं आहे. ओके, म्हणजे एक एफईडीचे कन्व्हर्जन एफईडीएच2 मध्ये झाल्यानंतर तुम्हाला 2 एटीपी तिथे गेन होतील. ओके, नंतर सेकंड स्टेप मध्ये फक्त तिथे कोणतं मॉलिक्यूल तुम्हाला गेन होणार नाही, कोणतं कार्बन ऑक्साईड आहे कोणतं तिथे लॉस होणार नाही, फक्त एक वॉटरचं मॉलिक्यूल तिथे ऍड होणार आहे. देन थर्ड स्टेज मध्ये ओके म्हणजे हायड्रेशन मध्ये तिथे वॉटर मॉलिक्यूल ऍड झाल्यामुळे तुमची नेक्स्ट स्टेप कोणती असणार आहे, हायड्रेशन असणार आहे. त्यामुळे तुमचं एक वॉटर मॉलिक्यूल लॉस होताना एनएडीचे कन्व्हर्जन एनएडीएच प्लस एच प्लस मध्ये होणार आहे. ओके, एनएडी प्लसचं कन्व्हर्जन एनएडीएच प्लस मध्ये होणार आहे. ओके, जे तुम्हाला 3 एटीपी इथे गेन होणार आहे. ओके, एफएडीचे 2 आणि एनएडीचे 3 असे टोटल तुमचे किती झाले, 5 एटीपी झाले. नंतर स्टेप नंबर 4 ला आणि 5 ला फक्त एटीपी गेन होत नाही, फक्त तुमचं कार्बन लॉस तिथे होते. ओके, नंबर 5 ला कार्बन लॉस कशाला होते, ऍसिड कोएन्झाइम ए ला किती लॉस होते, 2 कार्बन लॉस होते. आणि त्याच पद्धतीने ऍसिड कोएन्झाइमला 2 कार्बन गेन होते. ओके, शॉर्टेड बाय 2 कार्बन atoms फॉर ए बीटा ऑक्सिडेशन फॅटी ऍसिड. हे झाली तुमची सायकल ऑफ बीटा ऑक्सिडेशन फॅटी ऍसिड. हे जे सगळे तुम्हाला दिलेले आहेत RCH2 किंवा अल्फा बीटा हे सगळे तुमचे काय आहेत, केमिकल स्ट्रक्चर आहेत त्या सायकलचे. तुमचे जे शॉर्ट नोट्स किंवा पेन असेल तर फक्त नाव लिहून घ्यायचे आहेत. फर्स्ट स्टेप असणार तुमची ऍक्टिव्हेशन ऑफ फॅटी ऍसिड, सेकंड असणार आहे डिहायड्रोजिनेशन, देन थर्ड असणार आहे हायड्रेशन, फोर्थ असणार आहे ऑक्सिडेशन, आणि 5 असणार तुमची क्लिवेज किंवा थायोलिसिस ऑफ बीटा कीटोसिल कोएन्झाइम ए. ओके, द नेक्स्ट आपले स्टेप वाईज दिलेले आहेत. स्टेप नंबर 5 Thiolaceous is a splitting by thiol group. This reaction brings the cleavage of beta ketoacyl coenzyme A. म्हणजे क्लिवेज म्हणजे काय, ब्रेकडाउन ऑफ द रिएक्शन. ओके, of a second mole of a coenzyme A which yield acyl coenzyme A and acyl coenzyme A. हे स्प्लिट केल्यानंतर तुम्हाला 2 एन्झाइम इथे काय राहणार आहेत, गेन होणार आहे. त्यातलं फर्स्ट एन्झाइम असणार आहे तुमचा ऍसिडिल कोएन्झाइम ए आणि दुसरा असणार तुमचा ऍसिल कोएन्झाइम ए. ओके, हे दोन्ही पण काय असणार आहे, 2 कार्बन कंपाऊंड असणार आहे. ओके, 2 कार्बन कंपाऊंड. त्याला तुमचा ऍसिल कोएन्झाइम तो जो आहे ऍसिल कोएन्झाइम ए हा काय असणार आहे, 2 मायनस कार्बन असणार आहे. ओके, 2 मायनस कार्बन. म्हणजे तुमचा ऍसिडिल कोएन्झाइम ए आहे हा काय असणार आहे, तुमचा प्लस 2 कार्बन असणार आहे. This reaction is catalyzed by enzyme केटोथायोलेज. आता हे कन्वर्जन करण्यासाठी इथे एन्झाइम रिक्वायरमेंट आहे, त्या एन्झाइमचं नाव काय असणार आहे, केटोथायोलेज और थायोलेज. हे 2 नाव आहेत फॉर कॅटलाइज करण्यासाठी किंवा कॅटाबॉलिझम करण्यासाठी. नेक्स्ट, एनर्जी जनरेटेड फ्रॉम ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड. हा लास्ट स्टेप आहे, एनर्जी जनरेटेड फ्रॉम ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड. आता ऑक्सिडेशन ऑफ अ फॅटी ऍसिड किंवा बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड याच्यामध्ये किती एटीपी फॉर्म मध्ये, ओव्हरऑल किती एटीपी तुम्हाला फॉर्म मध्ये, इथे त्यांनी ओव्हरऑल पूर्ण एटीपीचं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. ओके, आता जी सायकल आहे किंवा बीटा ऑक्सिडेशन फॅटी ऍसिड सायकल आहे ती टोटल 16 पाल्मेटिक कार्बनचे कंपाऊंड आहे. किती, 16 कार्बन. ओके, टोटल 16 कार्बन
palmitic कार्बन कंटेंट कंपाऊंड आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये पूर्ण सायकल रन झाल्यानंतर, ओके, ही जी सायकल दिलेली आहे ही पूर्ण सायकल रन झाल्यानंतर किती एटीपी तुम्हाला फाउंड होते. फर्स्ट, palmitic acid yield 8 molecules of acyl coenzyme A and run through the beta oxidation cycle as a 7 time. ओके, आता ही जी सायकल आहे, आता जो तुमचा एंड प्रोडक्ट असणार आहे, स्टेप नंबर 5, त्यातले तुमचा अल्फा आणि बीटा हे काय झाले, तुमचे सेपरेट झालेले आहे. त्यात तुमचा ऍसिल कोएन्झाइम हे ऍसिल कोएन्झाइम ए हा जो आहे तो काय करणार आहे, प्रत्येक स्टेप मध्ये 2 कार्बन लॉस करणार आहे. ओके, 2 कार्बन काय करणार आहे, लॉस करणार आहे. आणि ऍसिडिल कोएन्झाइम ए, ओके, हा जो मॉलिक्यूल आहे किंवा ऍसिडिल कोएन्झाइम हे आहे तो टीसीए सायकल असेल किंवा ट्राय कार्बोलिक असे सायकल असेल, त्यामध्ये काय राहणार, तो रन होणार आहे. ओके, तुम्ही टीसीएस सायकल रन केली असणार आहे. ओके, टीसीएस सायकल आपण लास्ट कार्बोहायड्रेट मध्ये स्टडी केली ती टीसीएस सायकल किंवा क्रेब सायकल असेल. ओके, त्यामध्ये तुमचा जो ऍसिडिल कोएन्झाइम ए आहे, ओके, 2 कार्बन कंपाऊंड, तो हा मॉलिक्यूलचा एंड प्रोडक्ट जो आहे तिथून तो कन्वर्जन कुठे जाणार आहे, तो ऍसिडिल कोएन्झाइम सिट्रिक ऍसिड मध्ये जाणार आहे किंवा क्रेब सायकल मध्ये जाणार आहे. ओके, दोन्ही सायकल एकच आहेत, ट्रायक्रिस्टल्स ऑफ देन क्रेब सायकल, देन सिट्रिक ऍसिड सायकल. ओके, त्या सायकल मध्ये तो तुमचा ऍसिल कोएन्झाइम ए आहे. ओके, त्याचं कन्वर्जन इथला जो ऍसिल कोएन्झाइम ए आहे तो त्या सायकल मध्ये रन होणार आहे, की जेणेकरून 2 कार्बन कंपाऊंड आहे. त्यातला जो रिमेनिंग जो आहे तुमचा लेफ्ट साइडचा ऍसिल कोएन्झाइम ए, तो काय असणार आहे, 2 कार्बन असणार, -2 कार्बन. प्रत्येक वेळेला बीटा ऑक्सिडेशन ज्याला रन होईल सायकल, त्याचे प्रत्येक वेळेला 2 कार्बन हा काय करणार आहे, लॉस करणार आहे. तुम्ही सुरुवातीला किती 16 कार्बनचं आहे तुम्ही किती इन्व्हेस्ट केले ते, म्हणजे पाल्मेटिक ऍसिड मध्ये किती 16 कार्बन, प्रत्येक सायकलला काय करणार, तो 2 कार्बन लॉस करणार आहे आणि एक ऍसिडिल कोएन्झाइम ए त्यातनं बाहेर पडणार आणि तो ऍसिडिल कोएन्झाइम ए कुठे जाणार आहे, तुमचा क्रेब सायकल मध्ये जाणार आहे किंवा सिट्रिक ऍसिड सायकल मध्ये तो रन होणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आता ह्या सायकल मध्ये 2 कार्बन लॉस झाले, तर 16 मधून 2 मायनस केले तर किती राहिले, 14. तर ते 14 पुन्हा एकदा ही सायकल रन होणार आहे. ओके, पुन्हा एकदा सायकल ही रन होणार आहे, पुन्हा त्याचा एंड प्रोडक्ट असणार आहे -2 कार्बन. ओके, राहिले किती, 12. आणि परत पुन्हा ऍसिड कोएन्झाइम त्यातनं तयार झाला की पुन्हा कुठे जाणार आहे, तो क्रेब सायकल मध्ये जाणार आहे. आता 14 राहिले की परत पुन्हा सायकल रन होणार आहे. असे कंटिन्यू करत करत जोपर्यंत तिथं कार्बन संख्या 0 येत नाही तोपर्यंत सायकल रन होणार आहे. ओके, अशी 7 वेळा सायकल काय राहणार आहे, ही रन होणार आहे, ऍज अ 7 टाइम सायकल रन होणार आहे. त्यातलं जे ऍसिडिल कोएन्झाइम ए आहे ते तुमच्या क्रेब सायकल ऍज अ फ्रेश मॉलिक्यूल म्हणून काय राहणार, ते सायकल रन होणार आहे क्रेब सायकल मध्ये. फक्त फर्स्ट टाइम 16 टाइम म्हणजे 60 कार्बन कंपाऊंड काय करायचे, रन करायचे पाल्मिटिक ऍसिड मध्ये. ज्याला रन केल्यानंतर त्यातले 2 कार्बन प्रत्येक रिएक्शनला किंवा प्रत्येक स्टेपला ज्याला ही सायकल कम्प्लीट होईल बीटा ऑक्सिडेशन फॅटी ऍसिड, त्याला प्रत्येक वेळेला 2 कार्बन तुमचे लॉस होणार आहे आणि एक तुम्हाला नवीन मॉलिक्यूल कोणता भेटणार आहे, ऍसिड कोएन्झाइम ए चा. ओके, त्याला ही सायकल जी आहे त्याला 7 टाइम्स रन होईल. पूर्ण जे 16 कार्बन आहेत ते 16 कार्बनचं पूर्ण तुम्हाला काय करायचं आहे, डिग्रेडेशन करायचं आहे किंवा ऑक्सिडेशन करायचं आहे. ओके, देन लास्ट एनर्जी जनरेटेड फ्रॉम ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड, म्हणजे किती एनर्जी जनरेट होते ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड नंतर. पाल्मिटिक ऍसिड इज मॉलिक्यूल ऑफ ऍसिड कोएन्झाइम ए and run through beta oxidation cycle as a 7 time. ओके, 7 टाइम मध्ये ती सायकल रन होणार आहे. 1 सायकल एक सायकल रन केली की तुम्हाला 5 एटीपी गेन होते. ओके, एक सायकल रन केली की 5 एटीपी तुम्हाला गेन होते. अशा 7 टाइम सायकल काय राहणार आहे, ती रन होणार आहे. ओके, एक सायकल तुम्ही आता स्टडी केली त्याच्यामध्ये 5 एटीपी गेन झाले. ओके, अशा 7 टाइम वेळा सायकल काय राहणार, ती रन होणार आहे. जो पण तुमचे जे 16 कार्बन आहेत ते तुमचे पूर्ण ऑक्सिडेशन होत नाहीत किंवा त्याचं लॉस होत नाही तोपर्यंत काय राहणार आहे, त्याचं ते कंटिन्यू सायकल रन होणार. अशी ते 7 वेळा ते सायकल रन होणार. मग काय झालं, 7 × 5 इज इक्वल टू 35. पूर्ण ऑक्सिडेशन होतोपर्यंत कार्बनचं तुम्हाला 35 एटीपी गेन झाले. ओके, देन ऑक्सिडेशन ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ ऍसिडिल कोएन्झाइम ए. ओके,
प्रत्येक मॉलिक्यूलला एक ऍसिड कोएन्झाइम ए बाहेर पडणार आहे. ओके, प्रत्येक रिएक्शन आहे किंवा प्रत्येक स्टेपला एक ऍसिड कोएन्झाइम हे काय राहणार आहे, बाहेर पडणार आहे, की तो जो तिसऱ्या सायकल मध्ये राहणार आहे. आणि तिसऱ्या सायकल मध्ये आपल्याला 12 एटीपी तिसऱ्या सायकल मध्ये आपल्याला किती भेटते, 12 एटीपी गेन होते. ओके, मग हेन्स 8 into 12 इज इक्वल टू 96 एटीपी. ओके, 8 into 12 इज इक्वल टू 96 एटीपी. किती एटीपी गेन झाले आपल्याला इथं तिसरे सायकल्स पण आपल्याला काय करायचं आहे, एटीपी काउंट करायचे. ओके, कारण जो तुमचा ऍसिड कोएन्झाइम ए आहे तो कुठून बाहेर पडतो, बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड म्हणून बाहेर पडतो. त्यामुळे ते पण एटीपी तुम्हाला इथं काउंट केले पाहिजे तिसरे सायकल जे आहेत. ओके, आपण लास्ट टाइम स्टडी केलं तर तिसऱ्या सायकल मधून फक्त 12 एटीपी आपल्याला गेन होते. देन टोटल एटीपी 35 प्लस 96 इज इक्वल टू 131. ओके, 131 एटीपी तुम्हाला इथे गेन झाले ओव्हरऑल मध्ये बीटा ऑक्सिडेशन फॅटी ऍसिड मध्ये. आउट ऑफ दिस 131 एटीपी 2 molecules are utilized activation of palmitic acid. फक्त 2 एटीपी जे आहेत ते palmitic acid इन्व्हेस्ट साठी आपल्याला 2 एटीपी खर्च झाले. ओके, 2 एटीपी आपण गेन केले, सॉरी लॉस केले. 2 molecules आर युटिलाइज्ड म्हणजे खर्च केले. आयोडोसायनिन ट्रायफॉस्फेट. दिस इज कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ palmitic acid. नेट यील्ड म्हणजे 131 minus 2 इज इक्वल टू 129 एटीपी आपल्याला ओव्हरऑल बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिडच्या एका पूर्ण कंप्लीट सायकल मध्ये आपल्याला किती एटीपी गेन झाले, 129 एटीपी गेन झाले. ओके, दिस कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ palmitic नेट यील्ड 129 एटीपी टोटल गेन झाले. ओके, ही जी सायकल आहे, फर्स्ट ऍक्टिव्हेशन ऑफ फॅटी ऍसिड मध्ये तुम्हाला 16 कार्बन palmitic ऍसिड इन्व्हेस्ट करायला लागते. किती, 16 कार्बन palmitic ऍसिड. आणि प्रत्येक सायकलला 2 कार्बन हे लॉस राहते. ओके, आणि लॉस झाल्यानंतर त्यातनं तुम्हाला एक ऍसिड कोएन्झाइम ए हा बाहेर पडतो, की जो तो क्रेब सायकल मध्ये रन होतो किंवा तुमची जी तिसरे सायकल असेल त्याच्यामध्ये तो रन होतो. ओके, अशी ती सायकल किती वेळा रन होणार आहे, 7 टाइम रन होणार आहे. ओके, आणि एका सायकल मध्ये तुम्हाला 5 एटीपी गेन होते. ओके, 5 into 7 इज इक्वल टू 35 एटीपी तुमच्या त्या सायकल मध्ये झाले. देन तिसरे सायकल त्याला तुमचा ऍसिड कोएन्झाइम ए तुमच्या क्रेब सायकल मध्ये रन होतो, तर तुम्हाला तिसऱ्या सायकल मधून तुम्हाला 12 एटीपी त्यातनं गेन होते. ओके, असं 8 वेळा तुमचा एटीपी किंवा तुमचा ऍसिड कोएन्झाइम हा बाहेर पडणार आहे आणि तो टीसीए मध्ये रन होणार आहे. ओके, मग 8 into 12 96 एटीपी. टोटल किती झाली, 35 प्लस 96 इज इक्वल टू 131. ओके, टोटल एटीपी तुम्हाला किती भेटले, 131. त्यात फक्त 2 molecule युटिलाइज झाले. ओके, 2 molecule फक्त खर्च झाले. कशासाठी, ऍक्टिव्हेशन ऑफ palmitic म्हणजे palmitic ऍसिडला ऍक्टिव्हेशन करण्यासाठी 2 एटीपीचा आपल्याला खर्च झाला. ओके, ओव्हरऑल एटीपी म्हणजे पूर्ण ते खर्च झालेलं सोडून ओव्हरऑल म्हणजे नेट प्रॉफिट हे किती झाले आपल्याला, 129 एटीपी आपल्याला मॉलिक्यूल गेन झालेला आहे. ओके, 129 एटीपी म्हणजे 129 एटीपी तुम्हाला एक फॅटी ऍसिडचं ऑक्सिडेशन केल्यानंतर तुम्हाला 129 एटीपी गेन होते. ओके, म्हणून सगळ्यात हाय एनर्जी जी बायोमॉलिक्युल असेल, ओके, सगळ्यात जास्त एनर्जी देणारा तो बायोमॉलिक्युल असेल तर ते कोणतं असणार, तुमचा फॅटी ऍसिड असणार म्हणजे तुमचं लिपिड्स असणार. लास्ट टाइम तुम्हाला मी ऑब्जेक्टिव्ह पण एक विचारलेला, हाय एनर्जी व्हॅल्यू कोणतं मॉलिक्युल आहे, तर तुमचा आन्सर काय असणार आहे, फॅटी ऍसिड म्हणजेच लिपिड्स. ओके, फॅटी ऍसिड कुठे प्रेझेंट असते, लिपिड्स मध्ये प्रेझेंट असतात. त्यामुळे तुमचं सगळ्यात हाय एनर्जी व्हॅल्यू जे असणार आहे ते तुमचं असणार आहे लिपिड्स. ओके, मेटाबॉलिझम ऑफ लिपिड्स. लिपिड्स आपल्याला काय करायचं, तर मेटाबॉलिझम करायचं आहे. मेटाबॉलिझम काय, ओव्हरऑल जी ऑल केमिकल रिएक्शन आहे ती काय करायचं, सम करायचे. म्हणजे जी केमिकल रिएक्शन असतील त्याला काय करायचं, मेटाबॉलिझम, की जेणेकरून आपल्याला एनर्जी गेन होते. देन बीटा ऑक्सिडेशन फॅटी ऍसिड. आता इथे बीटा ऑक्सिडेशन काय म्हणलेलं आहे, की तुमची सायकल असणार किंवा ऍक्टिव्हेशन फॉर्म असणार आहे ती फक्त बीटा ऑक्सिडेशनला अटॅच असणार आहे किंवा बीटा फॉर्मला अटॅच असणार आहे ऍज अ फंक्शनल ग्रुप म्हणून. ओके, अल्फा असेल, गामा असेल किंवा डेल्टा असेल, त्याला जे मॉलिक्युल ऍड असतील
त्याच्यापासून तुम्हाला एनर्जी गेन होणार नाही. फक्त बीटा मॉलिक्युल किंवा बीटा फंक्शनल ग्रुप अटॅच असेल त्यापासून तुम्हाला त्याचं ऑक्सिडेशन भेटणार आहे. कशाचं? फॅटी ऍसिडचं. त्यामुळे या सायकलचं नाव काय असणार आहे? बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड. The name of the scientist who discovered the first time is Noob. 1904 1904 मध्ये नूब सायंटिस्टने काय केलं? फर्स्ट टाइम ही सॅम्पल किंवा सायकल जी आहे ही रन केली. आणि कोणत्या ठिकाणी रन केली? ही मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये. या सायंटिस्टने फर्स्ट टाइम इन्व्हेंट केली मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये की लिपिड्सचं मेटाबॉलिझम हे विथ हेल्प ऑफ बीटा ऑक्सिडेशन कम्प्लीट होते. ओके, फक्त स्टेपची नाव लक्षात ठेवायची आहे. टोटल 5 स्टेप्स आहेत. ऍक्टिव्हेशन ऑफ फॅटी ऍसिड त्यातली फक्त पहिली स्टेप जी आहे ऍक्टिव्हेशन ऑफ फॅटी ऍसिड ही तुमची फक्त कुठे होणार आहे? ऍज अ डिझायर्ड टिश्यू. ओके, तुमचे जे ब्लड सेल मधलं जो फॅटी ऍसिड असेल, तुमच्या ब्लड सेल मधला जो फॅटी ऍसिड प्रेझेंट असणार आहे तो कुठे कन्वर्ट होणार आहे? डिझायर्ड टिश्यू मध्ये. ओके, त्या डिझायर्ड टिश्यू मध्ये ऑक्सिडेशन कम्प्लीट होणार आहे आणि त्याला तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये जाणार आहे. तुमची जी पहिली स्टेप असणार आहे ऍक्टिव्हेशन ऑफ फॅटी ऍसिड ही कुठे कन्वर्ट होणार आहे? तुमची ऍज अ डिझायर्ड टिश्यू मध्ये. ओके, and after activation of fatty acid the conversion of cytoplasm to matrix. ओके, आफ्टर ऍक्टिव्हेशन ऑफ फॅटी ऍसिड ज्याला ऍक्टिव्हेशन होतं फॅटी ऍसिडचं तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये जातो. म्हणजे ऑक्सिडेशन साठी ते तयार होतो फॅटी ऍसिड किंवा ऍक्टिव्हेशन ऑफ फॅटी ऍसिड झाल्यानंतर तो कुठे जातो? ऍज अ सायटोप्लाझम मध्ये. सायटोप्लाझम मध्ये कुठं? मॅट्रिक्स मध्ये. आणि जे रिमेनिंगचे 4 स्टेप्स आहेत त्या डिहायड्रोजनेस, हायड्रेशन, ऑक्सिडेशन किंवा थायलाइज हे पूर्ण प्रोसेस कडून होणार तुमच्या सायटोप्लाझमच्या मॅट्रिक्स मध्ये कम्प्लीट होणार आहे. फक्त पहिली स्टेप जी असणार ऍक्टिव्हेशन ऑफ फॅटी ऍसिड तुमची कुठे होणार आहे? डिझायर्ड टिश्यू मध्ये राहून होणार. ओके, स्टेप फर्स्ट, स्टेप सेकंड ह्याच्यामध्ये तुमचं कन्व्हर्जन दिलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला एन्झाईमचं कन्व्हर्जन होणार आहे. फर्स्ट ऍसिल कोएन्झाइम याचं कन्व्हर्जन इनोल कोएन्झाइम मध्ये होणार आहे. देन इनोल कोएन्झाइमचं बीटा हायड्रॉक्सिल ऍसिल कोएन्झाइम मध्ये होणार आहे. स्टेप नंबर 3, देन बीटा हायड्रॉक्सिल ऍसिल कोएन्झाइम याचं कन्व्हर्जन कीटो ऍसिल कोएन्झाइम मध्ये होणार आहे. देन कीटोचं कन्व्हर्जन म्हणजे तिथे क्लिवेज होणार आहे. त्या एन्झाईमचं काय राहणार आहे? क्लिवेज होणार आहे. त्यातलं एक ऍसिल कोएन्झाइम ए 2 कार्बन मायनस होणार आहे. देन ऍसिल कोएन्झाइम ए की जेणेकरून हा 2 कार्बन कंपाऊंड असणार आहे. हा जो ऍसिल कोएन्झाइम ए असणार आहे तो तुमचा टीसीएस सायकल मध्ये रन होणार आहे. ओके, टीसीएस सायकल मध्ये तुमचा रन होणार आहे. ट्राय कार्बोनिक ऍसिड सायकल किंवा क्रेब्स सायकल असेल किंवा सिट्रिक ऍसिड सायकल असेल तर तुमचा जो ऍसिड कोएन्झाइम ए आहे तो हा इथून तिथं फॉरवर्ड होणार आहे. आणि 2 कार्बन मायनस म्हणजे ऍसिड कोएन्झाइम ह्यातून 2 कार्बन मायनस झाल्यानंतर रिमेनिंग 14 कार्बन हे पुन्हा ही स्टेप्स पहिल्यापासून रन होणार आहे. ओके, एका स्टेप मध्ये तुम्हाला 5 एटीपी गेन होते. तर असं 5 into 7 टाइम ही सॅम्पल सायकल रन होणार आहे इंटू 35 एटीपी. आणि तुमचा जो ऍसिडिल कोएन्झाइम ए असणार आहे की जेणेकरून तुमच्या क्रेब सायकल मध्ये रन होणार आहे त्याला तुम्ही रन केल्यानंतर तुम्हाला तिथे 12 एटीपी गेन होते जेणेकरून त्याच्यामध्ये तुमचे 2 कार्बन डायऑक्साईड लॉस होते. ओके, त्या क्रेब सायकल मध्ये टोटल एटीपी तुम्हाला किती भेटते? 12 एटीपी. असे 8 into 12 is equal to 96. ओके, टोटल एटीपी किती झाले? 35 + 96 equal to 131. आणि फक्त पाल्मेटिक ऍसिड ऍक्टिव्हेशन साठी आपल्याला 2 इन्व्हेस्ट करायला लागले. 2 एटीपी काय करायला लागले? युटिलाइज करायला लागले. ओके, तर -2 is equal to 129. इट इज अ नेट गेन एटीपी मॉलिक्यूल. ओके, ठीक आहे, सर्वांनी आपली व्हिडिओ चालू करायचे. स्टार्ट व्हिडिओ अँड म्यूट ओनली ऑडिओ. ओके, मेटाबॉलिझम ऑफ लिपिड्स ऑफ ए फॅटी ऍसिड. फॅटी ऍसिडचं मेटाबॉलिझम करायचं आहे. म्हणजे फॅटी ऍसिडचा मॉलिक्यूल ब्रेकडाऊन झाल्यापासून आपल्याला किती एटीपी फॉर्म होते. ओके, ऍज कम्पेअर टू कार्बोहायड्रेट जर तुम्ही स्टडी केला तर सगळ्यात जास्त एटीपी तुम्हाला कुठून फॉर्म होते? कार्बोहायड्रेट का लिपिड?
एक मॉलिक्यूल ग्लुकोजचा आणि एक मॉलिक्यूल फॅटी ऍसिडचा हे जर तुम्ही ग्लायकोलिसिस केले किंवा त्याचे ब्रेकडाऊन केले, सगळ्यात जास्त एनर्जी तुम्हाला कुठून भेटणार आहे? सेंड मी द आन्सर चॅट बॉक्स. लिपिड्स. एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल तुम्ही ब्रेकडाऊन केला तर तुम्हाला 38 एटीपी गेन होते. किती? 38 एटीपी गेन होते. एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल म्हणजे एक कार्बोहायड्रेट तुम्ही ब्रेकडाऊन केला तर तुम्हाला 38 एटीपी गेन होते. त्याच ठिकाणी जर तुम्ही एक फॅटी ऍसिडचा मॉलिक्यूल ब्रेकडाऊन केला तर तुम्हाला 129 एटीपी गेन होते. म्हणजे 129 तुम्हाला एटीपी गेन होते. म्हणजे कार्बोहायड्रेट पेक्षा किती पटीने ते जास्त असणार आहे. त्यामुळे सगळ्यात ओव्हरऑल बायोमॉलिक्यूल म्हणजे तुम्ही स्टडी केला तर सगळ्यात एनर्जी प्रोव्हाइड करणारा बायोमॉलिक्यूल कोणता असणार? तुमचं लिपिड असणार आहे. ओके. जे रिमेनिंग विद्यार्थी आहेत त्यांनी आपले व्हिडिओ ऑन करायचे. एशिया 90, 89, केतन 73, 49, 33, 53. ज्यांचे व्हिडिओ ऑफ असेल त्यांच्या प्रेझेंट अब्सेंटी लागणार आहे. रिमेनिंग विद्यार्थ्यांनी आपले व्हिडिओ चालू करायचे आहेत. एशिया 97, 32, 11, 111, 77, 0708, 29, 98, 105, 114, 120, अनिकेत चौधरी, शिवम 5 मिनिट. मॅडम हॅलो, आवाज येते सर्वांना?